नमस्कार विद्यार्थ्यांनो, हुतात्मा राजगुरू विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज पांडवनगर पुणे येथे मी लुले मॅडम तुमचे स्वागत करते. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय मी शिकवते आहे. त्या संबंधातले काही महत्त्वाचे डेफिनेशन्स हे नोट्सच्या स्वरूपात मी तुम्हाला त्या दिवशी ग्रुपवर पाठवले होते. मला आशा आहे की ते तुम्ही लिहून घेतले असेल. आज आपण त्या डेफिनेशन्सला एक एक करून एक्सप्लेन करूया. सगळ्यात पहिले कॅश ट्रान्झॅक्शन. अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन विच कॅश इज पेड ऑर रिसिव्ड इमिडिएटली इज नोन ॲज कॅश ट्रान्झॅक्शन. म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये होणारे वेगवेगळे जे व्यवहार आहेत त्यालाच आपण ट्रान्झॅक्शन असं म्हणतो. हे जर कॅश जेव्हा व्यवहार होतात तेव्हा जर त्याच वेळी व्यवहार ज्यावेळी होतात आहेत त्याच वेळी जर कॅश दिली किंवा घेतली जात असेल तर त्याला कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. उदाहरणार्थ, समजा जर मी माझ्या व्यवसायासाठी कच्चा माल विकत घ्यायला गेली, कच्चा माल विकत घेतला आणि त्याच वेळी त्याचे जेवढे पैसे असतील तेवढे पूर्णच्या पूर्ण पैसे मी पे केले, किंवा माझ्या दुकानात जर कोणी आला आणि त्यांनी समजा काही वस्तू घेतल्या आणि तेव्हाच्या तेव्हा त्यांनी मला पैसे दिले, तर हे जे कॅश पेड केलं किंवा रिसीव झाले हे त्याच वेळी झालं ज्यावेळी ट्रान्झॅक्शन झालं. व्यवहार ज्यावेळी झाला त्याच वेळी कॅश पेमेंट होऊन गेलं. अशा ट्रान्झॅक्शन्सला कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. दुसरं आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन. अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन इन विच कॅश इज नॉट पेड ऑर रिसिव्ड इमिडिएटली ॲट द टाईम ऑफ ट्रान्झॅक्शन बट इट इज पेड ऑर रिसिव्ड ॲट अ लॅटर डेट. म्हणजे काय की क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे अशी ट्रान्झॅक्शन की ज्यावेळी ते व्यवहार होऊन राहिले त्यावेळी कॅश पेड केली जाते, न करता त्या कॅश पेमेंटचं काही दिवस मुदत घेऊन त्यानंतर काही मुदतीनंतर ती कॅश पेमेंट केलं जातं. म्हणजे काही ड्युरेशननंतर ती कॅश पेमेंट केलं जातं. म्हणजे त्यावेळी ज्यावेळी ते ट्रान्झॅक्शन होत आहे त्यावेळी ते उधारीचं ट्रान्झॅक्शन आहे. उधारमध्ये आपण ती वस्तू घेतो आहे, कारण की उधारीच्या वस्तूंचे आपण पैसे नंतर पे करत असतो. असा व्यवहार आपण करत असतो कधी कधी. तर असा जर व्यवहार आपण आपल्या व्यवसायात करत असू तर त्याला क्रेडिट ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. उदाहरणार्थ, समजा कच्चा माल मी घ्यायला गेली माझ्या व्यवसायासाठी, रॉ मटेरियल, आणि रॉ मटेरियलचे पैसे मी त्यांना म्हटलं की तुम्हाला मी 2 महिन्यांनी देईन, आत्ता मी देणार नाही, तुम्ही मला रॉ मटेरियल पाठवून द्या. त्यांनी ते पाठवलं आणि माझं काम सुरू झालं आणि जेव्हा माझ्याकडे पैसे येतील 2 महिन्याच्या ड्युरेशनमध्ये मी ते पे करीन. म्हणजे ज्यावेळी ॲक्च्युली ते ट्रान्झॅक्शन झालं आहे त्यावेळी मी काहीही कॅश त्यांना पे केलेली नाही. त्यामुळे अशा टाईपचे जे ट्रान्झॅक्शन असतात त्यांना क्रेडिट ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. पुढे दिलेलं आहे एंट्री. एंट्री हा शब्द सारखा आपल्याला यूज करावा लागणार आहे. एंट्री म्हणजे हे संदर्भात दिलेलं आहे जर्नल एंट्रीच्या. जर्नल एंट्री म्हणजे हे जे डे टू डे आपल्याला व्यवहार लिहून ठेवायचे आहेत. आपण बुक कीपिंगचा अर्थ त्या दिवशीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये बघितला की बुक कीपिंग म्हणजे जे व्यवहार होतात आहे ते व्यवस्थित एका सेट ऑफ बुक्समध्ये लिहून ठेवणे, रेकॉर्ड करून ठेवणे. तर हे जे रेकॉर्ड करून ठेवण्याची जी एक पद्धत आहे त्याला आपण जर्नल एंट्री असं म्हणणार आहे. आणि ह्या जर्नल एंट्री म्हणजे प्रत्येक व्यवहाराची डे टू डे म्हणजे रोजच्या दिवसभरात जेवढे व्यवहार झाले त्यांची प्रत्येक व्यवहाराची एक एंट्री करणं त्याला म्हणतात जर्नल एंट्री. म्हणून एंट्री म्हणजे काय म्हणणार आपण की रेकॉर्डिंग ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द प्रॉपर फॉर्म ऑर मेथड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इज कॉल्ड ॲन एंट्री. म्हणजे आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये प्रॉपर मेथडनी ती एंट्री म्हणजे ते जे ट्रान्झॅक्शन आहे ते मार्क करून ठेवणे, लिहून ठेवणे, त्याला आपण एंट्री म्हणणार. याच एंट्रीच्या खाली आपण ती एंट्री जी लिहिणार आहे ती अगदी छोट्या शब्दांमध्ये, कमी शब्दात लिहिणार आहे. पण ती एंट्री झाली म्हणजे जे ट्रान्झॅक्शन झालं ते काय झालं ॲक्च्युली याचं थोडं ब्रीफ एक्सप्लेनेशन आपण त्या एंट्रीच्या खाली लिहिणार. त्याला आपण नेरेशन असं म्हणणार. म्हणजे काय, अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन फॉर विच ॲन एंट्री इज पास्ड इज कॉल्ड ॲज अ नेरेशन. म्हणजे ती जी एंट्री आपण पास केली म्हणजे लिहिली, रेकॉर्ड केली, त्या एंट्रीबद्दल थोडंसं एक्सप्लेनेशन आपण त्याच्या खाली लिहिणार आहे, त्याला म्हणतात नरेशन. त्यानंतर आहे गुड्स. गुड्स हा शब्द आपण गुड म्हणजे गुड, व्हेरी गुड जे आपण शब्द वापरतो, पण इथे गुड्स म्हणजे काय, वस्तू.
ज्या वस्तूंचा आपण व्यापार करतो आहे, व्यवसाय करतो आहे, जी वस्तू खरेदी करतो आहे किंवा विकतो आहे, अशा सगळ्या वस्तूंना आपण इकडे गुड्स असं म्हणणार. द टर्म गुड्स रेफर्स टू मर्कंडाईज, कमोडिटीज, आर्टिकल्स ऑर थिंग्स इन विच अ ट्रेडर ट्रेड्स. म्हणजे ज्या वस्तूंचा व्यापार, ट्रेड म्हणजे व्यापार, तर ज्या वस्तूंचा आपण व्यापार करतो आहे, ज्या वस्तूंची खरेदी किंवा विक्री करतो आहे, त्या सगळ्या वस्तूंना आपण गुड्स असं म्हणणार. त्यानंतर आहे कॅपिटल. कॅपिटल म्हणजे आपल्याला नॉर्मली कॅपिटल म्हणजे आपण राजधानी हा शब्द आपल्याला माहिती आहे, पण इथे कॅपिटल म्हणजे काय की जेवढा पूर्ण पैसा आपण आपल्या व्यवसायाला लावलेला आहे, आपला व्यवसाय उभा करण्यासाठी, सुरू करण्यासाठी आणि तो चालवण्यासाठी सुद्धा मध्ये मध्ये आपल्याला त्याला पैसे लावावे लागतात. तर असे टोटल पूर्ण अमाऊंट जे पैशाचे आपण बिझनेसला लावलेले, इन्व्हेस्ट केले आहे बिझनेसमध्ये, त्या सगळ्या पैशांना मिळून आपण कॅपिटल असं म्हणणार. सो द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू द बिझनेस बाय द ओनर इज कॉल्ड कॅपिटल. ठीक आहे. त्यानंतर ड्रॉइंग्स म्हणजे आपले ड्रॉइंग नाही. इथे ड्रॉइंग म्हणजे काय की स्वतःच्या पर्सनल कामासाठी जर त्या मालकानी, जो ओनर आहे त्या बिझनेसचा, त्यांनी जर स्वतःच्या पर्सनल कामासाठी काही पैसे व्यवसायातून काढले असतील, घेतले असतील किंवा काही वस्तू व्यवसायातले घेतले असतील, तर आपण त्याला ड्रॉइंग्ज असं म्हणणार. जसं द अमाऊंट ऑफ कॅश ऑर व्हॅल्यू ऑफ गुड्स ऑर ॲसेट्स एक्सेट्रा विथड्रॉन फ्रॉम द बिझनेस बाय द ओनर फॉर द पर्सनल यूज इज कॉल्ड ड्रॉइंग्स. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं की माझा एखादा बिझनेस आहे, त्यामध्ये मी काही कॅपिटल लावलेलं आहे आणि तो मी माझा बिझनेस चालू करते, पण माझ्या पर्सनल कामासाठी म्हणजे माझ्या घरातल्या एखाद्या खर्चासाठी, जसं माझ्या मुलाची ॲडमिशन घ्यायची आहे मला आणि त्याच्यासाठी मला अर्जंटली 15,000ची गरज आहे, पण आता माझ्याकडे ते नाही आहे, तर माझाच व्यवसाय असल्यामुळे, पण तो व्यवसाय वेगळी गोष्ट आहे आणि माझे पर्सनल कामं हे वेगळी गोष्ट आहे. आता माझ्या मुलाची ॲडमिशन हे माझं पर्सनल काम असलं तरी बिझनेसही माझा असल्यामुळे मी काय करीन, बिझनेसच्या कॅपिटलमधून 15,000 रुपये विड्रॉन करीन आणि ते माझ्या मुलाच्या ॲडमिशनसाठी मी वापरून घेईन आणि जेव्हा माझ्याकडे पैसे येतील ते मी परत बिझनेसमध्ये टाकून देईन. तर हे जे मी विड्रॉ केलेले पैसे काही काळासाठी माझ्याकडे राहिले, या पैशांना आपण ड्रॉइंग्ज असं म्हणणार आहे. डेटर्स म्हणजे असा माणूस ज्याच्याकडनं व्यवसायाला पैसे घेणे आहे. म्हणजे ज्याला आपण उधारीने काही विकून टाकलेलं आहे. जसं एखादा व्यवसाय, आपल्याकडे एखादा ग्राहक येतो की देतो बा मी 2-4 दिवसात पैसे, पण मला हे अर्जंटली औषध पाहिजे. आपण जर फार्मासिस्ट आहे, आपण आपलं जर मेडिकलचं दुकान आहे, तर आपण ते अर्जंटमध्ये ओळखीचं असेल तर आपण त्याला देऊन देतो आणि तो काही दिवसांनी आपले पैसे परत करतो. तर त्याच्याकडनं आपल्याला पैसे घेणे असतात. तर अशा माणसांना आपण डेटर्स म्हणतात. असे आपण बिझनेसमध्ये बरेचसे व्यवहार आपल्याला करावे लागतात. ओळखीमुळे आपल्या बिझनेसचे जे आपले संबंध आहे ते चांगले राहण्यासाठी आपल्याला असे व्यवहार करावे लागतात. सो पर्सन हू हॅज टू पे टू द बिझनेस फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस ऑन क्रेडिट इज नोन ॲज डेटर्स. म्हणजे त्याला आपण क्रेडिटवर वस्तू विकलेली आहे, म्हणजे उधारीवर वस्तू विकलेली आहे आणि आता त्याच्याकडनं आपल्याला पैसे घेणे आहे. तर अशा सगळ्या पर्सन्सला, सगळ्या लोकांना आपण डेटर असं म्हणणार. तसंच त्याच्या अगदी अपोजिट क्रेडिटर्स, अ पर्सन टू हुम बिझनेस हॅज टू पे फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस ऑन क्रेडिट. म्हणजे असे लोक ज्यांच्याकडनं आपण उधारीने वस्तू खरेदी केल्या. जसं मी रॉ मटेरियल खरेदी केलं, पण तेव्हाच्या तेव्हा त्याला पैसे नाही दिले आणि पण मला द्यावे लागणार आहे ना, मागे पुढे मी ते देणार. तर असे जे माझे रॉ मटेरियल विकत घेणारा तर तो जो बिझनेसमॅन आहे तो माझा काय झाला, क्रेडिटर झाला, कारण की मला त्याला पैसे देणे आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे बॅड डेप्स म्हणजे बुडलेलं कर्ज. ॲन इररिकवरेबल अमाऊंट फ्रॉम अ डेटर इज नोन ॲज बॅड डेप्स. आता डेटर म्हणजे काय, मग अशी बघितलं आपण वरती की असे लोक ज्यांच्याकडनं आपल्याला पैसे घेणे आहे, म्हणजे आपल्या व्यवसायाला पैसे घेणे आहे. त्याच्यातले जर काही 1-2 लोकांनी या वर्षभरात जे पैसे देण्याचं प्रॉमिस केलं तर ते या वर्षभरात त्यांनी दिले नाही, तर या वर्षाच्या शेवटी जे आपण बुक ऑफ अकाउंट्स बंद करणार आपले, म्हणजे जे आपले बुक ऑफ अकाउंट्स मेंटेन करून आपण त्याला या वर्षभराचा हिशोब बंद करणार, त्या हिशोबामध्ये आपण हे जे डेटर्स आहेत त्यांना बॅड डेप्स म्हणून आपण डिक्लेअर करू आणि त्याला आपण बॅड डेप्स असं म्हणणार. म्हणजे आपले यावर्षीचे ते मिळणारे पैसे बुडलेले आहेत असं आपण समजू. त्यानंतर आहे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे खर्च हे 2 प्रकारचे आहे. हे बघा इथे खाली दिलेलं आहे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर.
आता कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय की असे दिस एक्सपेंडिचर इज इन्कर्ड टू एक्वायर फिक्स्ड ॲसेट्स ऑर टू इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड ॲसेट्स. ॲसेट्स म्हणजे काय, आपली संपत्ती. अशा संपत्ती ज्याचा यूज आपण एकदा विकत घेतल्यावर खूप वर्षानुवर्ष आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपली बिल्डिंग, मोटर व्हॅन म्हणजे आपल्याकडे कार किंवा ट्रक वगैरे आपल्या व्यवसायासाठी आपण घेतला असेल, किंवा आपलं लँड घेतली असेल, एखादी जमीन असेल, किंवा मशिनरीज आपण घेतल्या. आता लाखांच्या मशिनरीज असतात, तर त्या समजा आपण घेतल्या तर त्या आपण वर्षानुवर्ष वापरतो. तर या अशा टाईपच्या वस्तूंना फिक्स्ड ॲसेट्स असं म्हणतात. आणि या फिक्स्ड ॲसेट्स ज्या असतात ह्यांच्यावर केलेला खर्च म्हणजे हे खरेदी करण्यासाठी जो आपण खर्च करतो त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणतो. सो एक्सपेंडिचर इन्कर्ड टू एक्वायर फिक्स्ड ॲसेट्स म्हणजे फिक्स्ड ॲसेट्स विकत घेण्यासाठी केलेला जो खर्च आहे त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणतो. तसंच रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे एक्सपेंडिचरच आहे, पण त्याचं जे बेनिफिट आहे म्हणजे ती वस्तू खरेदी केल्यावर त्याचा जो यूज आहे तो आपण खूप वर्षानुवर्ष नाही करू शकत. तो इमिडिएट आपण काही दिवसांसाठी त्याचा यूज करून आपण ते संपवून टाकतो किंवा त्याचा यूज आपण घेऊन घेतो. फ्युचरमध्ये खूप त्याचा यूज आपण करू नाही शकत. जसं आपण छोटे मोठे खर्च जे आपल्या व्यवसायात होतात, जसं आपल्या व्यवसायाशी निगडीत आपण इलेक्ट्रिक बिल भरलं किंवा आपण रॉ मटेरियल आणलं. रॉ मटेरियल एकदा आणलं की वर्षानुवर्ष नाही वापरत आपण, आपल्याला ते सतत आणावं लागतं. म्हणजे हा खर्च आपल्याला सतत करावा लागतो. शॉर्ट टर्मसाठी ते आपण यूज करतो आणि मग ते संपून जातं किंवा त्याचा यूज संपून जातो. तर अशा प्रकारचे जे खर्च आपण करतो त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात. त्याला डेफिनेशन काय आहे की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज ॲन एक्सपेंडिचर फ्रॉम विच नो फ्युचर बेनिफिट इज एक्सपेक्टेड बट हॅविंग इमिडिएट और शॉर्ट टर्म बेनिफिट मे बी लेस दॅन 1 year. म्हणजे एका वर्षाच्या आत त्याचं बेनिफिट आपण घेऊन घेतो. त्यानंतर आहे डिस्काउंट. त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहे, ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय की व्यापार ज्यावेळी आपण ठरवायला जातो की आपल्याला ही वस्तू विकत घ्यायची आहे किंवा द्यायची आहे, हा जो व्यापार जेव्हा ठरत असतो म्हणजे जो ट्रेड आहे तो ठरतो आहे, त्यावेळी जर त्या समोरच्या व्यक्तीने काही पैसे कमी केले तर आपण त्याला डिस्काउंट म्हणणार. आणि व्यापार ठरण्याच्या वेळी जर कमी केले तर तो ट्रेड डिस्काउंट झाला आणि कॅश द्यायच्या वेळी जर कमी केले तर तो कॅश डिस्काउंट झाला. म्हणजे याची डेफिनेशन बघा कशी आहे की इट इज ॲन अलाउन्स म्हणजे कमी केलेले पैसे गिवन ऑन कॅटलॉग प्राईस ऑर लिस्ट प्राईस ऑफ गुड्स अँड दिस डिस्काउंट इज अलाउड ॲट द टाईम ऑफ परचेस ऑर सेल ऑफ गुड्स. म्हणजे आपण परचेस करताना समजा त्या समोरच्या व्यक्तीने 10,000ची वस्तू 8,000ला दिली की ठीक आहे चला 2,000 तुम्ही ओळखीचे आहेत तर कमी केलं, तर हे जे 2,000 कमी केले हा डिस्काउंट झाला आणि तो ठरवण्याच्या वेळी झाला म्हणून ट्रेड डिस्काउंट. परचेस अँड सेल ऑफ गुड्स आपण ॲक्च्युली पैसे दिलेले नाही आहेत त्याला, फक्त आपण ठरवायला गेलो की ही वस्तू आम्हाला पाहिजे आहे आणि ही 10,000 तुम्ही देऊन राहिले तर आता तुम्ही थोडे कमी करा. त्यांनी 8,000 केले तर हे जे 2,000चा डिफरन्स त्यांनी कमी केला त्याला म्हणतात ट्रेड डिस्काउंट. त्याच्याच अपोजिट आहे कॅश डिस्काउंट की जेव्हा आपण हे 8,000 रुपये द्यायला गेलो समजा त्याला, आता ज्यावेळी आपण व्यवहार केला त्यावेळी तर आपण पैसे नाही दिले, देतो बा पैसे आपण एखाद महिन्यानी जेव्हा आपण ते 8,000 द्यायला गेलो तेव्हाच सुद्धा त्यांनी 200 रुपये समजा अजून कमी केले आपल्या रिक्वेस्टवरून. म्हणजे 8,000 आपण दिले त्याच्यात त्यांनी 200 रुपये किंवा 500 रुपये अजून कमी केले, 7,500च घेतले. तर हे जे 500 रुपये त्यांनी डिस्काउंट दिलेला आहे हा कॅश द्यायच्या वेळी दिलेला आहे. रिसिप्ट म्हणजे जेव्हा आपण पेमेंट देतो आहे किंवा घेतो आहे अशा वेळी जर तो डिस्काउंट दिला गेला तर त्याला कॅश डिस्काउंट म्हणतो. तर त्याची डेफिनेशन कशी येईल आहे, इट इज द अमाऊंट डिडक्टेड फ्रॉम द फायनल अमाऊंट ड्यू ॲट द टाईम ऑफ रिसिप्ट. म्हणजे रिसीव करायच्या वेळी समजा त्यांनी पैसे कमी केले तर त्याला कॅश डिस्काउंट म्हणणार. त्यानंतर आहे गुडविलची डेफिनेशन काय आहे, इट इज द रेप्युटेशन ऑफ बिझनेस एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मनी. गुडविल इज ॲन इनटँजिबल ॲसेट. म्हणजे आपल्या प्रत्येक व्यवसायाचं जे नाव असतं त्याचं एक रेप्युटेशन असतं, एक चांगलं नाव, एक ज्याला म्हणतात एक रिस्पेक्ट, जे बिझनेस वर्ल्डमध्ये त्याचं रेप्युटेशन असतं. तर अशा रेप्युटेशन जे असतं आपलं ते सुद्धा आपण इन टर्म्स ऑफ मनी एक्सप्रेस करू शकतो आपल्या कॉमर्समध्ये. तर त्याला आपण गुडविल असं म्हणतो. जसं आपण मोठे मोठे ब्रँड्सचे जसं अंबानी, रिलायन्सचं त्यांचा जो बिझनेस आहे तर रिलायन्सचं नाव आपण एक माहिती आहे सगळ्यांना, त्याचं रेप्युटेशन काय आहे ते माहिती आहे. मग त्याचे जे सगळे टर्म्स अँड कंडिशन्स आपल्याला माहिती असतात.
समजा जर आपण ते वापरले आणि आपल्याला ते पटले तर आपण नेक्स्ट टाईम परत सगळं चेक करत बसत नाही, नुसतं त्याच्या नावावरून आपण ते घेत असतो. म्हणजे त्याचं रेप्युटेशनच आपल्याला एक चांगलं रेप्युटेशन आपल्याला माहिती असतं आणि त्याच्यामुळे आपण ते वस्तू घेण्यासाठी आपली इच्छा होत असते. आणि हे किती आहे रेप्युटेशन, गुडविल किती आहे, हे सुद्धा आपण टर्म्स ऑफ मनीमध्ये मोजू शकतो. ते कसं मोजायचं ते आपल्याला पुढे येणारच आहे. फक्त गुडविल या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या की इट इज द रेप्युटेशन ऑफ बिझनेस एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मनी. त्यानंतर दिले आहे प्रॉफिट. प्रॉफिट म्हणजे काय की जेवढ्याला वस्तू खरेदी केली त्याच्यावर समजा विकताना आपण त्याच्यावर जास्त किमतीमध्ये ती विकली तर आपल्याला प्रॉफिट होतो. आता विकणारी जी किंमत आहे त्याला काय म्हणू आपण, सेलिंग प्राईस, आणि विकत घेणारी जी किंमत आहे त्याला कॉस्ट प्राईस. मग समजा जर आपण 10,000ची वस्तू विकत घेतली आणि ती समजा 15,000ला विकली तर 10,000 आपली कॉस्ट प्राईस झाली, 15,000 आपली सेलिंग प्राईस झाली आणि ते जे वरचे जे 5,000 आहे ते आपलं प्रॉफिट झालं. सो when the selling price of goods is more than the cost price, it is a profit and profit increases the capital of the business. म्हणजे आपलं कॅपिटल वाढणारच आहे त्याने आपल्याला प्रॉफिट झाल्यावर. त्याच्याच अपोजिट लॉस आहे. समजा कॉस्ट प्राईस जास्त आहे आणि सेलिंग प्राईस कमी आहे तर लॉस होईल. when cost price of goods is more than its selling price, it is a loss and loss decreases the capital of business. म्हणजे समजा कॉस्ट प्राईस 10,000 होती पण विकताना आपण ते 8,000ला विकलं तर आपल्याला 2,000 काय झाला, लॉस झाला, कारण की कॉस्ट प्राईस जास्त आहे सेलिंग प्राईसपेक्षा. त्यानंतर आहे ॲसेट्स. ॲसेट्स म्हणजे मी आत्ताच सांगितलं की कोणतीही अशी फिजिकल वस्तू किंवा डोळ्याला न दिसणारी गुडविलसारखी सुद्धा एखादी वस्तू जी आपण मॉनिटरी व्हॅल्यू त्याची ठेवतो, म्हणजे त्याची काढतो, म्हणजे त्याची पैशामध्ये आपण व्हॅल्यू करतो, अशा सगळ्या वस्तूंना, संपत्तीला, ज्या आपल्या बिझनेसशी रिलेटेड आहे अशा सगळ्या संपत्तीला आपण ॲसेट्स असं म्हणणार. म्हणजे त्याची डेफिनेशन काय येईल, एनी फिजिकल थिंग ऑर राईट ओन्ड दॅट हॅज अ मॉनिटरी व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज ॲन ॲसेट. ॲसेट म्हणजे आपल्या बिझनेसशी रिलेटेड सगळ्या संपत्ती. त्यानंतर आहे लायबिलिटी. लायबिलिटी म्हणजे अमाऊंट पेएबल बाय द बिझनेस टू अदर्स इज नोन ॲज लायबिलिटी. म्हणजे अशा सगळे खर्च जे यावर्षी आपण करायला पाहिजे होते पण ते आपण नाही केले किंवा नाही करू शकलो, पण ते करावेच लागणार आहे यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी, अशा सगळ्या अमाऊंटला आपण लायबिलिटीज असं म्हणणार. म्हणजे आपली एवढी लायबिलिटी आहे बा, म्हणजे काय, आपल्याला एवढे पैसे देणे बाकी आहेत. ठीक आहे. यानंतर आपण जे पहिल्या व्हिडिओमध्ये बुककीपिंग अँड अकाउंटन्सी हे 2 वर्ड्स बघितले होते, ज्याचे अर्थ पण मी तुम्हाला समजून सांगितले होते, त्याचे डेफिनेशन्स मी तुम्हाला दिले होते की बुककीपिंग म्हणजे काय. आर बाटली बॉय हा एक जो इकॉनॉमिस्ट होता त्यांनी हे डेफिनेशन बनवली आहे की बुककीपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डीलिंग्स इन अ सेट ऑफ बुक्स. तर हे आपण डिस्कस केलेलं आहे की बुककीपिंग म्हणजे काय, सगळ्या जे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स होतात ते एका सेट ऑफ बुक्समध्ये रेकॉर्ड करून ठेवणे, लिहून ठेवणे, म्हणजे त्याला बुककीपिंग म्हणतात. आणि अकाउंटन्सी म्हणजे काय, याच लिहिलेल्या जे ट्रान्झॅक्शन्स आहे त्याच्यावरून माहिती कलेक्ट करणे, त्याला समराईज करणे म्हणजे बरोबर त्या अकाउंटमध्ये लिहिणे, ॲनालाइज करणे म्हणजे त्याचा अभ्यास करणे, आणि रिपोर्टिंग म्हणजे त्याच्यापासून आपल्याला रिपोर्टिंग तयार करणे, याला म्हणतात अकाउंटिंग. सो प्रोफेसर रॉबर्ट एन अँथोनी हॅज डिफाईन्ड अकाउंटिंग ॲज इट इज अ मीन्स ऑफ कलेक्टिंग, समरायझिंग, ॲनालायझिंग अँड रिपोर्टिंग इन मॉनिटरी टर्म्स इन्फॉर्मेशन अबाउट द बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणजे अशा सगळ्या इन्फॉर्मेशन ज्या बिझनेस ट्रान्झॅक्शनशी रिलेटेड आहे आणि ज्या मॉनिटरी टर्म्स आहे, मॉनिटरी म्हणजे मनीशी रिलेटेड, पैशाशी रिलेटेड आहे, त्याला कलेक्ट करणे, त्या इन्फॉर्मेशनला जे आपण लिहून ठेवलं त्याच्यावरून आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करणे, त्याच्यावरून अकाउंट्समध्ये ते समराईज करणे, त्याच्यावरून अभ्यास करणे, ॲनालाइज करणे त्याला, आणि त्यापासून रिपोर्टिंग तयार करणे. म्हणजे एकंदर आपल्याला प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे, आपल्या ॲसेट्स किती, आपल्या लायबिलिटी किती, हे वर्षाच्या शेवटी सगळं कॅल्क्युलेट करणे, याला आपण काय म्हणणार आहे, अकाउंटिंग म्हणणार आहे. तर अशा पद्धतीने या सगळ्या डेफिनेशन्स तुम्ही लिहिल्या असेल आणि नसेल लिहिल्या तर आताही लिहून घ्या आणि हा व्हिडिओ 2-3दा बघा तुम्ही. म्हणजे हे तुमचे जे सगळे जे शब्द आहेत आणि त्याचे डेफिनेशन्स आहे या तुमच्या पाठ झाल्या पाहिजे, कारण की या तुम्हाला एका वाक्यात उत्तरे द्या किंवा फिल इन द ब्लँक्समध्ये वगैरे विचारू शकतात. ठीक आहे. बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.